नागपूर जिल्ह्यातील धामणा गावाजवळ असलेल्या चामुंडी कंपनीत भीषण स्फोट झाला, त्यामुळे 6 जणांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी कंपनीच्या संचालक व व्यवस्थापकाला अटक करण्यात आली। दरम्यान जमाव आक्रमक झाला असून मृतदेह असलेली ॲम्ब्युलन्स कंपनीच्या प्रवेशद्वारावर नेण्यात आली। नागपूर अमरावती महामार्गावर नागपूर पासून 25 किलोमीटर अंतरावर धामणा हे गाव असून येथे बारूद तसेच फटाक्यांच्या वाती निर्माण केल्या जातात। कंपनीत नेहमीप्रमाणे बारूद पॅकिंग व हाताळणीचे काम सुरू असताना गुरुवारी दुपारी 12च्या सुमारास अचानक भीषण स्फोट झाला आणि त्यात आतमधील सर्वजण गंभीर जखमी झाले। मोठा आवाज झाल्यामुळे आजूबाजूच्या गावातील हजाराच्या संख्येत नागरिक या स्फोटाच्या कारखान्याकडे धावले। त्यांनी जखमींची मदत करण्याचा प्रयत्न केला। ॲम्ब्युलन्स घटनास्थळी बोलून सर्व जणांना नागपूर रुग्णालयात पाठवण्यात आले। दरम्यान पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्यासह अनिल देशमुख हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले। पोलिसांचा तफा आणि स्फोट विशेष तज्ञ पोहोचले। त्यांनी घटनास्थळी 6 जणांचा मृत्यू झाल्याने जमाव आक्रमक झाला आहे। या घटनेप्रकरणी चामुंडी एक्सप्लोजिव्ह कंपनीच्या संचालक व व्यवस्थापनाला अटक करण्यात आली आहे। नागपूर जवळील धामण इथल्या चामुंडी या स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत झालेल्या स्फोट दुर्घटनास्थळाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाहणी केली। नागपूर येथील चामुंडी एक्सप्लोजिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटात 6 कामगारांचा मृत्यू झाला। मृत्यूच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडून आर्थिक मदत देण्यात येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले। स्फोटके बनवणाऱ्या चामुंडी कंपनीत अक्षम्य बेजबाबदारपणा झालाय असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला। घटनास्थळी भेट दिल्यावर राज्य सरकारवर गंभीर आरोप केले। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738777557।